गेल्या अनेक दिवसांमध्ये खेड, जुन्नर, आंबेगाव आणि शिरूर या तालुक्यामध्ये बिबट्याकडून झालेल्या हल्ल्यात अनेकांचा बळी गेला आहे। याचं कारण म्हणजे बिबट्यांचा मानवी वस्त्यांजवळ असलेला वावर होय। जंगलांमध्ये अधिवास असलेल्या या बिबट्याला आता ऊसाचं क्षेत्र अतिशय सुरक्षित झालेलं आहे। त्यामुळे जंगलात राहणारे बिबटे आता ऊसाच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर दिसत आहेत। जंगलात बिबट्याच्या मादीने पिलांना जन्म दिल्यानंतर जन्मलेल्या 3-4 पिलांपैकी एखादे पिल्लू जिवंत राहते, इतर पिल्ले विविध कारणांनी मरण पावतात। परंतु ऊसाच्या क्षेत्रातील जन्मदर हा 100% आहे। त्यामुळे ऊसाचं क्षेत्र हे बिबट्याचं हक्काचं निवासस्थान झालेलं आहे। गेल्या काही दिवसांमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात अनेकांचा बळी गेल्यानंतर शासन खडबडून जागं झालेलं दिसत आहे। या परिसरातील जनतेने आक्रमक पावित्र्य घेतल्यानंतर राज्य व केंद्र शासनाचे अनेक प्रतिनिधी येथील जनतेशी संवाद साधण्यासाठी येत आहेत। राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी येथील नागरिकांशी संवाद साधून विविध उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले। खरं म्हणजे पुणे जिल्हा आणि नगर जिल्हा हे दोन हायटेक पद्धतीने या बिबट्यांचा बंदोबस्त करण्याकरता मी निर्देश दिलेले दोन्ही जिल्ह्यात। जसा ऊसाची लागवड जास्त झाली त्यांना असं वाटायला लागलं हा आमचा आदिवास आहे, म्हणजे आमचं घर हे ऊसाचं शेत आहे असे। जर ऊसाचं क्षेत्र बिबट्यासाठी हक्काचं निवासस्थान वाटत असेल तर पुढील काळात जनतेने आपल्या सुरक्षिततेसाठी ऊस सोडून इतर पिके घेण्याची आवश्यकता आहे का, हा प्रश्न निर्माण होत आहे। नंतर साधारण 1000 पिंजरे आपल्या पुणे जिल्ह्याकरता 200 पिंजरे आले आणि आता उर्वरित आणखी 1000 आणि 200 म्हणजे 1200 पिंजरे असतील आणि ते कार्यान्वित असतील। किंबहुना फॉरेस्ट यंत्रणा सतर्क आहे आणि आजच वनताराच्या अधिकारी वर्गाशी मी बोललो। आता सध्या आपल्या रेस्क्यू सेंटरला की 20 आहेत आणि मी वनताराच्या अधिकाऱ्यांना सांगितलं की तुम्ही लवकर, ते आलेत अधिकारी आणि त्यांना सांगितलं ते लवकर घेऊन जा। या ठिकाणी अन्य राज्यांना बिबटे लागत असेल तिथे पण ते जातील। आफ्रिकेमध्ये तिथे सिंह आहेत, त्या ठिकाणी आपल्याकडे नसलेले अन्य प्राणी आहेत पण तिथे बिबटे नाहीत, तिथे त्यांच्याकडे बिबटे पाठवतात। खरं म्हणजे मगाशी वक्तव्यात सांगितलं की जीवाची किंमत तर पण वस्तू खरेदी करता येईल पण जीव तर आणता येत नाही आणि नसबंदी हा पर्याय मगाशी असं त्यांनी सांगितल्याप्रमाणे केंद्र सरकारच्याकडे तो अंतिम टप्प्यात आहे। नसबंदी केल्यानंतर बिबटे कमी होतील। तुमच्या इकडे जे बिबटे आमच्या कोकणात उतरले, माळशेज घाट उतरून ठाणे जिल्ह्यामध्ये बिबट्या आणि बिबटे भविष्य काळामध्ये हे जर बंदोबस्त नाही केलं तर गावात जशी कुत्री भटकतात तसे बिबटे भटकतील। लोकांचा जीव दोष आपल्याला लागला तरी हरकत नाही, परंतु लोकांचा जीव जाता कामा नये याकरता फॉरेस्ट यंत्रणा सतर्क राहणार आहे। गावागावात वनमित्र केले जातील, त्यांच्या मदतीने सुद्धा सतर्क राहण्याचा प्रयत्न केला जाईल। आता यांच्या कुटुंबामध्ये कोण करता कोण असेल तर फॉरेस्टच्या नोकरीमध्ये सुद्धा ज्या घटकात येईल, खरं म्हणजे नोकरी त्याला पर्याय नाही परंतु त्यातल्या त्यांना थोडासा दिलासा देण्याकरता पण प्रयत्न होईल आणि ह्याचा बंदोबस्त करण्याकरता आपल्या सर्वांचं सहकार्य निश्चित लागेल। अधिकारी वर्ग तुमच्याशी संपर्क साधेल। आता याच्या पुढे घटना नको, झालं पुरे झालं आणि त्याकरता बिबटे आता एखादा महिना नसल्यानंतर परत आपण आपली यंत्रणा परत वीक करू नका, सातत्यानं त्याच्यावर नजर ठेवा आणि जी चंद्रपूरला जी यंत्रणा वापरलेली आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून ती पहिल्या टप्प्यात पुणे जिल्ह्याला, दुसऱ्या टप्प्यात नगर जिल्ह्याला, कारण नगर जिल्ह्यामध्ये राधाकृष्ण विखे पाटील मला बोलले की शेतावर त्यांच्या मुलाचा मुलगा मुलीचा मुलगा असं खेळत असताना बिबट्याने झेप घेतली, त्या ठिकाणी मध्ये कुत्रा आला म्हणून त्या कुत्र्यावर त्याने अटॅक केला। अदरवाईज त्या लहान बालकांवर सुद्धा। आता शेवटी मुलगा तो धनिकाचा असो की गरीबाचा असतो, शेवटी प्रत्येकाचा पोटचा गोला प्रत्येकाला प्रिय असतो। या घटनाबद्दल या बॉम्बे कुटुंबामध्ये जे दुःख झाले त्या दुःखामध्ये सहभागी होण्याकरता मी आलोय। त्यांचं दुःख मंत्री म्हणून आलेलो नाही, एक माणूस म्हणून मी आलेलो आहे आणि भविष्य काळामध्ये तुमच्यावर असे प्रसंग आणि अशा बैठका घेण्याचं कधी नियोजनच आपल्याला करावं लागू नये
अशा प्रकारची आशा व्यक्त करतो आणि आपण सगळ्यांनी वन खात्याला या बिबट्यांचा बंदोबस्त करण्याकरता सहकार्य करावं आणि तो म्हणजे गुन्हे ते नावपुरते आहेत, त्यात तुम्ही त्याची चिंता करायची गरज नाही. बाब असे की त्या बिबट्याला तर मारलाच, आपण शूट ॲट साईटच करून टाकला त्याला, तो राहिला का? आता ऍटलिस्ट तो लोकांच्या मनातला राग तरी थोडा त्यातून कमी झाला. आणि ह्याच्या पुढे अशा प्रकारचा बिबट्या जर वाटला ना तर स्पॉट ऑन द स्पॉट त्याला शूट करून टाकायचं. रंभावकरजी, शूट ॲट द साईट. नमस्ते. बिबट्याचा वाढत असलेला प्रादुर्भाव कमी करण्यासाठी यापुढे शेतकऱ्यांनी ऊसाची शेती सोडून इतर पिकांवर भर देणे गरजेचे आहे का, यावर शेतकऱ्यांनी विचार करणे आवश्यक झालेले दिसत आहे.